हॅलो फ्रेंड, टुडे डिस्कस अबाउट लेक्चर नंबर 31. विद्यार्थी मित्रांनो, आपल्या 31 मधले जे प्रॉब्लेम बाकी होते त्याच्यावर आधारित आपल्याला लेक्चर नंबर 31 मध्ये सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह शिकायचा. या सेकंड ऑर्डरमध्ये डेरिव्हेटिव्हमध्ये दिलेलं आहे y इज इक्वल टू e रेज टू दी पॉवर 4x इंटू कॉस 5x फाईन डी स्क्वेअर वाय बाय डी एक्स स्क्वेअर. तो जर का सर तुम्ही लेक्चर नंबरमध्ये यामध्ये हा प्रॉब्लेम झाला 7 नंबरचा सोडून दिला. 7 नंबरचा सोडून दिलेला नाही. जर तुम्हाला 9 नंबर जर आलेला असेल तर 7 नंबर 100% येणार. म्हणजे 7 नंबरचा प्रॉब्लेम हा मी तुम्हाला होमवर्क म्हणून देणार आहे. त्याच्यामुळे तुम्ही 9 नंबरचा प्रॉब्लेम शिका. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स काय आलं पहा, डी डी एक्स ऑफ वाय इज इक्वल टू डी डी एक्स ऑफ ई रेज टू दी पॉवर 4x इंटू कॉस 5x. डेरिव्हेटिव्ह ऑफ व्हेरिएबल इंटू व्हेरिएबल कॅन बी सॉल्व बाय युझिंग प्रॉडक्ट रूल. इथं काय झालं पहा, फर्स्ट फंक्शन ॲज इट इज, डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड फंक्शन ॲज इट इज, डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट फंक्शन. इथं आलेलं आहे ई रेज टू दी पॉवर 4x इंटू मायनस साईन 5x इंटू 5. पहा, कॉस 5xचा डेरिव्हेटिव्ह आला मायनस साईन 5x आणि त्या 5xचा डेरिव्हेटिव्ह तुमचा आलेला आहे 5. हे विसरायचं नाही. पहा, तुम्ही जे डेरिव्हेटिव्ह काढले तेच, याचा डेरिव्हेटिव्ह तुमचा हा आला आणि या 5xचा डेरिव्हेटिव्ह हा 5 आलेला आहे. प्लस या ठिकाणी काय असेल पहा, कॉस 5x जसंच्या तसं याचा डेरिव्हेटिव्ह असेल ई रेज टू दी पॉवर 4x इंटू 4. ई रेज टू दी पॉवर 4x इंटू 4. पहिला डेरिव्हेटिव्ह तुमचा निघाला, काहीच अवघड नाही. म्हणजे डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू मायनस 5 ई रेज टू दी पॉवर 4x इंटू साईन 5x प्लस 4 इंटू ई रेज टू दी पॉवर 4x इंटू कॉस 5x. अशा प्रकारे आपण दिलेल्या प्रॉब्लेममध्ये पहिला डेरिव्हेटिव्ह काढला पहा. आता याच प्रॉब्लेमचा आपला दुसरा डेरिव्हेटिव्ह काढायचा. दुसरा डेरिव्हेटिव्ह काढायचा म्हणजे डबल डिफरन्शिएट करायचं. डबल डिफरन्शिएट करताना व्हेरिएबल इंटू व्हेरिएबल आला असेल तर प्रॉडक्ट रूल यूज करायचा. म्हणजेच काय आलं, अगेन डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. इथं असेल डी डी एक्स ऑफ डी वाय बाय डी एक्स बरोबर मायनस 5 डी डी एक्स ऑफ ई रेज टू दी पॉवर 4x इंटू साईन 5x. हाच तर डेरिव्हेटिव्ह काढणार पूर्व आपण. फक्त कॉसच्या जागी साईन आला म्हणजे रिव्हिजन होणार. याच्यासारखं डबल गणित माझ्या जो तयार आहे तुम्हाला बी माहीत आहे. प्लस या ठिकाणी 4 आलं, या ठिकाणी आलं डी डी एक्स ऑफ ई रेज टू दी पॉवर 4x इंटू कॉस ऑफ 5x. एकदा आपण डबल चेक करू पहा. याला वाय म्हटलं तरी चालते, 4y म्हणजे आपलं अर्ध काम असते मित्रांनो. पहा, ई रेज टू दी पॉवर 4x इंटू कॉस 5x आहे. फर्स्ट फंक्शन ॲज इट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड फंक्शन ॲज इट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट. याचा हा डेरिव्हेटिव्ह आला, याचा हा डेरिव्हेटिव्ह आला. आता मी याच्यातलं कॉम्प्लिकेशन कमी करू शकतो. या गणितातलं कॉम्प्लिकेशन मला कमी करता येते. कसं पहा, मायनस 5 ई रेज टू दी पॉवर 4x इंटू साईन 5x आला. इथं 4 ई रेज टू दी पॉवर 4x इंटू कॉस 5x आला. याची किंमत किती आहे, y. असं जर लिहिलं तर मग सोपं होते, माझा प्रॉब्लेम सोपा होऊन जातो. फॉर्म इक्वेशन 1 पहा, इथं किती आलं, फॉर्म इक्वेशन 1मध्ये इथं 4 आला. हे बा इथं 4 किंवा एक स्टेप डबल घ्या बाबा, म्हणजे तुम्हाला सोपं जाईल, आपल्याला पुसायला पुरते. हे बा डी वाय बाय डी एक्स बरोबर मायनस 5 ई रेज टू दी पॉवर 4x इंटू साईन ऑफ 5x प्लस 4. फॉर्म इक्वेशन 1 वरून 4x इंटू कॉस 5x म्हणजे कोण असतो, y. तर आपल्याला हा डेरिव्हेटिव्ह काढा सोपा जातो, म्हणून आपण इक्वेशन 1 करून त्याची किंमत y ठेवतो. म्हणजे आपलं कॉम्प्लिकेशन कमी होते. आता विचारलं अगेन डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. याचा डबल डेरिव्हेटिव्ह काढायचा. डी डी एक्स ऑफ डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू मायनस 5 डी डी एक्स ऑफ ई रेज टू दी पॉवर 4x इंटू साईन 5x प्लस 4 जसाच्या तसा. इथं किती आलं तुमचं, डी डी एक्स ऑफ वाय. तो ऑलरेडी डेरिव्हेटिव्ह आलेला आहे आपला. म्हणजे काय आलं पहा, इथं आलं तुमचं डी स्क्वेअर वाय अपॉन डी एक्स स्क्वेअर मायनस 5 जसाच्या तसा ब्रॅकेटमध्ये फर्स्ट फंक्शन ॲज इट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड फंक्शन प्लस सेकंड फंक्शन ॲज इट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट फंक्शन. पहा मित्रांनो, फर्स्ट फंक्शन ॲज इट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड फंक्शन ॲज इट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट. इथं आला इंटू 4 डी वाय बाय डी एक्स. आता पुढचं गणित कसं आलं पहा, डी स्क्वेअर वाय अपॉन डी एक्स स्क्वेअर मायनस 5
मल्टिप्लाय केलं तर आनंद होईल, पण नंतर करा काही प्रॉब्लेम नाही. ई रेस टू दी पॉवर 4x कॉस 5x इंटू 5 कशा आले तुम्हाला समजलं. प्लस या ठिकाणी आलं तुमचं साईन ऑफ 5x ई रेस टू दी पॉवर 4x इंटू 4 प्लस 4 dy/dx. हे गणित आपल्याला शो दॅटमध्ये सुद्धा कन्वर्ट केलं जाते. ज्यावेळेस शो दॅटमध्ये विचारलं त्यावेळेस आपण त्याला शो दॅटमध्ये कन्वर्ट करू. आता आपण 5 मल्टिप्लाय करत जाणार, लक्ष द्या. d² y/dx² मायनस 25 ई रेस टू दी पॉवर 4x इंटू कॉस 5x. पहा रे बरोबर, मायनस 5 इंटू 5 25 4x कॉस 5x मायनस 20 ई रेस टू दी पॉवर 4x इंटू साइन ऑफ 5x प्लस 4 dy/dx. या गणितावर थोडा स्टॉप मारा. -5 याला मल्टिप्लाय केलं, इथं 20 आलेलं आहे. आता डोळे मोठे करून जरा विचार करून सॉल्व करा, गडबड करूच नका. हे बा ई रेस टू दी पॉवर 4x इंटू कॉस 5x याला डबल तुम्ही y मानू शकता, बरोबर आहे. ई रेस टू दी पॉवर 4x इंटू साइन 5x, हे बा ई रेस टू दी पॉवर 4x इंटू साइन 5x याला सुद्धा dy/dx किंवा असं ठेवलं तरी चालते. मी असंच ठेवतो. पहा याला असं म्हणतो मी फॉर्म इक्वेशन 1 d²y/dx² मायनस 25y मायनस 20 ई रेस टू दी पॉवर 4x इंटू साइन 5x प्लस 4 dy/dx. वाटलंच तर तुम्ही dy/dxची किंमत टाकली तरी चालते. म्हणजे तुमचा आलेला dy/dx आहे, इथं टाका, तुम्हाला सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह भेटतो. म्हणजे या गणिताला अजून तुम्ही सिम्प्लिफाईड करू शकता. म्हटलं तर यामध्ये काय होऊ शकते, पहा काय काय चान्सेस आहे. 4 dy/dxची किंमत घ्यायची, ती टाकून द्यायची. पूर्ण गणित तुमचं ई रेस टू दी पॉवरमध्ये आणि साइन कॉसमध्ये येईल. तसं लिहिलं तरी चालते किंवा असं ठेवलं तरी चालते. हे तुमचा 9 नंबरचा प्रॉब्लेम आहे. तर तुम्हाला आत्ता 12, 13, 14 नंबरचा होमवर्क देतो. पहा तुम्ही मागच्या लेक्चरमध्ये शिकले होते 12 नंबरचा 13 नंबरचा होमवर्क दिला होता. 14 नंबरमध्ये होमवर्क काय आहे पहा, y ई रेस टू दी पॉवर 4x इंटू साइन 5x. याचं बी गणित तसंच येणार आहे. तुम्हाला d²y/dx² डिटरमाइन करत जायचं. म्हणजे मित्रांनो या लेक्चरमध्ये तुम्ही 9 नंबर प्लस 14 नंबरचा अभ्यास केला. 9मध्ये तुम्ही पूर्ण सॉल्व केलं नाही, मी फक्त मदत केली. असं जा, याच्या पुढं तुम्ही याची किंमत ठेवली असेल तरी मला चालते, बरोबर आहे. म्हणजे तुमचं उत्तर तुमचं साइन आणि कॉसमध्ये येईल किंवा याची किंमत ठेवा, तुमचं उत्तर dy/dx आणि yमध्ये येईल. असं केलं तरी चालते. प्रॉब्लेम नंबर 9 आणि प्रॉब्लेम नंबर 14 हा दोन्ही प्रॉब्लेम तुम्हाला लिहून पाहायचा. याच्या मागचं एकच एम होतं, या प्रॉब्लेममधून तुम्हाला डेरिव्हेटिव्ह कसा काढायचा याचा तुम्हाला अभ्यास करायचा होता. आता आपल्याला पाहायचं प्रॉब्लेम नंबर 10. प्रॉब्लेम नंबर 10लाही सुद्धा 2 पद्धतीने विचारतात. ऑलरेडी प्रॉब्लेम नंबर 10ही आपला झालेलाच असतो, फक्त त्याला वेगवेगळ्या फॉर्मॅटमध्ये कसं कन्वर्ट करायचं याचाच अभ्यास तुम्हाला या लेक्चरमध्ये शिकायचा आहे. आता पहा, मी ऑलरेडी तुम्हाला सांगितलं होतं, जर तुमचा लेक्चर नंबर 9 झालेला असेल तर तुम्हाला लेक्चर नंबर 7 होमवर्क करणं पडेल. तुम्ही हाव म्हटले. आता माझं लेक्चर नंबर 10 आपलं प्रॉब्लेम नंबर 10 आणि प्रॉब्लेम नंबर 11 आहे. पहा y log x. हा प्रॉब्लेम आत्ताच सॉल्व केला होता, फक्त मी सुरुवात सांगतो. पहा डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x याला 2 पद्धतीने विचारतात. हे x log x सारखाच आहे. पहा ddx ऑफ y ddx ऑफ log x. इथं काय आलं पहा dy/dx बरोबर log xचा डेरिव्हेटिव्ह 1/log x आलं आणि या log xचा डेरिव्हेटिव्ह हा 1/x आला. पहा मित्रा, dy/dx बरोबर 1/log x इंटू x आला. आता इथं थोडा प्रॉब्लेम येतो. d²y/dx² विचारला तर वेगळा, शो दॅट विचारला तर वेगळा. d²y/dx² जर तुम्हाला सॉल्व करायचा असेल तर याला तुम्ही x इंटू log x च्या डोक्यावर -1 लिहिला आणि प्रॉडक्ट रूलनं सॉल्व केला तरी चालतो. पण मी या पद्धतीने तुम्हाला काम नाही करायला लावणार. मी असं करायला लावणार. पहा dy/dx बरोबर 1/x इंटू log x. हा एक वे, 1 वे, याला या पद्धतीनं सॉल्व करणे. आणि हा 2 वे आहे. पहा 2 वे. दुसरा वे कसा आहे, इथं x इंटू dy/dx करणे आणि दिलेल्या log xला वरती घेणे. तर आपल्याला या मेथडच्या ऐवजी या मेथडनं प्रॉब्लेम सॉल्व करायचा आहे. पहा मित्रांनो,
हे सोपं जाईन आपल्याला, हे अवघड मेथड जाऊ शकते. इथं dy बाय dx बरोबर 1/x इंटू लॉग एक्स आलं. x इंटू dy बाय dx बरोबर खालचा लॉग एक्स वरती घेतला. इथं काय आलं पहा, अगेन डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x. इथं आलेलं आहे माझं डी डी एक्स ऑफ एक्स इंटू डी वाय बाय डी एक्स बरोबर डी डी एक्स ऑफ लॉग एक्सच्या डोक्यावर -1. काय झालं पहा, इथं आलं फर्स्ट फंक्शन ॲज इट इज, डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड फंक्शन ॲज इट इज, डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट फंक्शन. लक्ष द्या, हे तर तुम्हाला माहीत आहे, डबल एकदा प्रॅक्टिस केली. लॉग एक्सच्या डोक्यावर -1चा डेरिव्हेटिव्ह -1 लॉग एक्स रेस टू दी पॉवर -2 इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ लॉग एक्स. एक स्टेप शिल्लक घ्या पहा, एक्स फंक्शन फर्स्ट फंक्शन डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड फंक्शन डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट, याचा डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स रेस टू दी पॉवर n, बिलकुल विसरायचं नाही, n इंटू एक्स रेस टू दी पॉवर n-1. डेरिव्हेटिव्ह ऑफ एफ ऑफ एक्स रेस टू दी पॉवर n इंटू एफ ऑफ एक्स रेस टू दी पॉवर n-1 इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ एफ ऑफ एक्स. काय झालं पहा, इथं एक्स डी स्क्वेअर वाय बाय डी एक्स स्क्वेअर प्लस इथं डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू -1 लॉग एक्सच्या डोक्यावर -2 लॉग एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1/x. जमलं, मल्टिप्लाय बाय एक्स शो दॅटमध्ये ट्रान्सफर केलं. हे आलं माझं एक्स स्क्वेअर डी स्क्वेअर वाय बाय डी एक्स स्क्वेअर प्लस एक्स डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू -1 अपॉन लॉग एक्सचा स्क्वेअर. हे शो दॅटमध्ये ट्रान्सफर झालं. हे जे तुमचं याला अजून वेगळ्या पद्धतीने मी पुढच्या मेथडमध्ये शिकवणार. हाच प्रॉब्लेम शो दॅटमध्ये वेगळा असतो, किंवा मला डी स्क्वेअर वाय बाय डी एक्स स्क्वेअर काढायचा असेल तर याला तिकडे शिफ्ट करा, एक्स स्क्वेअरने डिवाईड करा, डी स्क्वेअर वाय बाय डी एक्स स्क्वेअर येऊ शकतो. हाच प्रॉब्लेम आपल्याला भविष्यात शो दॅटमध्ये येणार. यामधला शेवटचा प्रॉब्लेम शिकायचा तुम्हाला 11 नंबरचा. हाच प्रॉब्लेम आहे, हाच भाषा बदलून चेहरे बदलून येऊन राहिला. वाय बरोबर एक्स रेस टू दी पॉवर एक्स, प्रायमरी स्टेज, डेरिव्हेटिव्ह ऑफ व्हेरिएबल इंटू व्हेरिएबल कॅन बी सॉल्व टेकिंग लॉग टू बोथ साईड. हे शब्द बिलकुल पाठ झाले पाहिजे. डेरिव्हेटिव्ह ऑफ व्हेरिएबल इंटू व्हेरिएबल कॅन बी सॉल्व बाय युझिंग टेकिंग लॉग टू बोथ साईड. इथं डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स करा. इथं आलं तुमचं डी डी एक्स ऑफ लॉग वाय इज इक्वल टू डी डी एक्स ऑफ एक्स इंटू लॉग एक्स. व्हॉट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ लॉग वाय? 1/y dy by dx. First function as it is, derivative of second function as it is, derivative of first. तिन्ही प्रॉब्लेम सारखेच, एकाच टाईपचे लॉगचे गणित आहे. इथे काय आलं पहा, 1/y इंटू डी वाय बाय डी एक्स बरोबर एक्स बाय एक्स प्लस लॉग एक्स डी वाय बाय डी एक्स 1 येते. इथे काय आलं पहा, 1/y डी वाय बाय डी एक्स बरोबर 1 प्लस लॉग एक्स. आता याचा डेरिव्हेटिव्ह आपल्याला काढताना थोडा प्रॉब्लेम येतो. वायला इकडं नेलं तर आपल्याला पुरवडते, पण याच्यात जर प्रॉडक्ट रूल लावला थोडं अडचण जाते. म्हणून मी काय केलं पहा, डी वाय बाय डी एक्स बरोबर वाय प्लस वाय लॉग एक्स. आता मला याचा डबल डेरिव्हेटिव्ह करायला पुढून 1/y इंटू डी वाय बाय डी एक्सचा डेरिव्हेटिव्ह मला थोडा कॉम्प्लिकेटेड जातो, म्हणून मी वायला ट्रान्सफर केलं आणि आता मी सरळ डेरिव्हेटिव्ह उचलतो. पहा, अगेन differentiate with respect to x d dx of dy by dx बरोबर या ठिकाणी d dx of y प्लस d dx of y इंटू लॉग एक्स. इथं आलं माझं डी स्क्वेअर बाय डी एक्स स्क्वेअर, इथं आलं डी वाय बाय डी एक्स. फर्स्ट फंक्शन ॲज इट इज, डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड फंक्शन ॲज इट इज, डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट. काम शांततेने करा. डी स्क्वेअर वाय बाय डी एक्स स्क्वेअर डी वाय बाय डी एक्स प्लस वाय बाय एक्स प्लस लॉग एक्स इंटू डी वाय बाय डी एक्स. हे परफेक्ट गणित आहे. थोडं सिम्प्लिफाईड करायचं असेल तर करा, नाही केलं तरी चालते. डी स्क्वेअर वाय बाय डी एक्स स्क्वेअर, याच्यातून जर डी वाय बाय डी एक्स कॉमन काढू शकलात तिथं आलं 1 प्लस लॉग एक्स प्लस वाय बाय एक्स. हा आला तुमचा सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह एक्स रेस टू दी पॉवर एक्स. शक्यतो आपल्या या टॉपिकमध्ये 3 पार्ट मेजर पडतात.
पहिल्या पार्टमध्ये डी स्क्वेअर वाय बाय डी एक्स स्क्वेअर काढा, त्यामध्ये प्युअरली एक्सचं फंक्शन असते. दुसऱ्या पार्टमध्ये डी स्क्वेअर वाय बाय डी एक्स स्क्वेअर काढा, पण ते पॅरामेट्रिक फॉर्ममध्ये दिलेले असते. तिसऱ्या पार्टमध्ये शो दॅट करा. म्हणजे आपल्याला सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह हायर ऑर्डर डेरिव्हेटिव्हमध्ये एक गणिताचा 3 पद्धतीनं फॉर्मॅट बदलतो. एकामध्ये काय करायचं, एक्समध्ये दिलेलं फंक्शनचा डबल डेरिव्हेटिव्ह काढायचा, जे आतापर्यंत तुम्ही 14-15 गणितं शिकले. आता काय असते माहिती आहे का, तुम्हाला डबल डेरिव्हेटिव्ह काढण्यासाठी पॅरामेट्रिक फंक्शनची मदत घेणं पडते आणि एक शो दॅट करणं पडते. पहिल्या पार्टमध्ये मी शो दॅटही सांगण्याचा प्रयत्न केला आणि सेकंड ऑर्डरही काढलं. आता थोडं वेगळे गणित कसे आहे पहा. पहिला प्रॉब्लेम सॉल्व करायचा तुम्हाला. लेट एक्स इज इक्वल टू ए थिटा मायनस साईन थिटा, बरोबर आहे. आणि वाय बरोबर दिलेलं या ठिकाणी ए इंटू 1 मायनस कॉस थिटा. वाय बरोबर काय दिलेले, ए इंटू 1 मायनस कॉस थिटा. आता या प्रॉब्लेमचा जर मला सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह काढायचा असेल तर पहिले माझी प्लॅनिंग तयार पाहिजे. पहिली प्लॅनिंग काय असेल पहा बरं. मला सेकंड ऑर्डर काढायचा म्हणजे डी स्क्वेअर वाय डी एक्स स्क्वेअर काढायचा. हे काढण्यासाठी मी पॅरामेट्रिक फंक्शनमध्ये जाईल. पहिले डी वाय बाय डी थिटा काढेल, डी एक्स बाय डी थिटा काढेल आणि मग सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह काढू. म्हणजे इथं बी प्रायमरी स्टेज ऑलरेडी पहिले झालेली आहे. तर पहिलं काम करा, डी वाय बाय डी थिटा किंवा डी एक्स बाय डी थिटा याच्यापेक्षा एक टर्म काढा. म्हणजे पहा, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू थिटा 1/1 घेऊ आपण. डी एक्स बाय डी थिटा इज इक्वल टू ए डी थिटा ऑफ थिटा मायनस डी थिटा ऑफ साईन थिटा. म्हणजे पहिले मी काय करणार, डी वाय बाय डी एक्स काढणार चारही प्रॉब्लेममध्ये. कसा काढणार, डी वाय बाय डी थिटा अपॉन डी एक्स बाय डी थिटा. पॅरामेट्रिक फंक्शनच्या मदतीनं पहिला डेरिव्हेटिव्ह काढणार. दुसरा कसा काढायचा तो मी मदत करीन तुम्हाला. पहिला तर काढून दाखवा कसा आला. तर पहा पहिल्यामध्ये काय आलं, डी एक्स बाय डी थिटा हा आला तुमचा ए, हा आला 1 साईन थिटाचा डेरिव्हेटिव्ह कॉस थिटा. याचा फॉर्म्युला लावण्याची गरज पडू शकते, पडली तर लावू, टेन्शन घेऊ नका. जर मी या स्टेजलाच फॉर्म्युला लावला तर याचा फॉर्म्युला असा येतो पहा, ए इंटू 2 टाईम साईन स्क्वेअर थिटा बाय 2. सांगण्याची गरज नाही, पण गरज पडली तर माझी तयारी फॉर्म्युल्याची असली पाहिजे किंवा असाही चालतो. या गणिताच्या भविष्यात मला असंही गरज पडू शकते, म्हणून सरांनी काय केलं पहा, डी थिटा बाय डी एक्स काढला. त्याचं उत्तर आलं 1/2a साईन स्क्वेअर थिटा बाय 2. आता तुम्हाला एक प्रश्न 100% लागला, सर तुम्ही डी थिटा बाय डी एक्स काढला ते समजलं, पण तुम्ही डी थिटा अपॉन डी एक्स बाय डी थिटा काढला हे आम्हाला समजलं, पण तुम्ही डी थिटा अपॉन डी एक्सचा इन्व्हर्स का घेतला हे आम्हाला कळलं नाही. माझ्या मनाला असं वाटलं याचं भविष्यात काम पडू शकते, म्हणून डी थिटा बाय डी एक्स सध्या घेऊन टाकला. आता काय केलं, वाय घेतला. भविष्यात गरज पडू शकते. वाय बरोबर कोण आहे तुमचा, वाय बरोबर पहा इथं आलं ए इन ब्रॅकेट 1 मायनस कॉस थिटा झालं. याचा डेरिव्हेटिव्ह कसा येईल पहा, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू थिटा. इथं थिटा होता म्हणून थिटा डेरिव्हेटिव्ह काढला, इथं थिटा होता म्हणून थिटा डेरिव्हेटिव्ह काढला. म्हणजे हा आला डी वाय बाय डी थिटा इज इक्वल टू ए डी थिटा ऑफ 1 मायनस डी थिटा ऑफ कॉस थिटा आला असा. काय झालं पहा, इथं ए, इथं 0, इथं मायनस ऑफ मायनस प्लस, इथं आला साईन थिटा. म्हणजे दिलेल्या प्रॉब्लेमचं उत्तर आलं डी वाय बाय डी थिटा बरोबर ए साईन थिटा. डी एक्स बाय डी थिटा आला, डी वाय बाय डी थिटा आला. पटकन पांडुरंगाचं नाव घ्या. पांडुरंगाचं नाव घ्या म्हणजे बाय पॅरामेट्रिक फंक्शन. कोणाचंही नाव घेतलं प्रॉब्लेम नाही, बाय पॅरामेट्रिक फंक्शन. मग पॅरामेट्रिक फंक्शननं आपल्याला काय सांगितलं, डी वाय बाय डी एक्स मस्ट बी इक्वल टू डी वाय बाय डी थिटा अपॉन डी एक्स बाय डी थिटा. डी वाय बाय डी थिटा अपॉन डी एक्स बाय डी थिटा. डी वाय बाय डी थिटाची किंमत किती आली पहा, ए साईन थिटा. डी एक्स बाय डी थिटाची किंमत किती आली पहा, डी एक्स बाय डी थिटा. त्याची किंमत आली तुमची पहा इथं 2a साईन स्क्वेअर थिटा बाय 2. आता मॅथचा पहिला नियम आहे भाऊ तुमचा, दिलेलं पूर्ण गणित एकाच टर्ममध्ये असलं पाहिजे. थिटामध्ये असेल तर थिटामध्ये, एक्समध्ये असेल तर एक्समध्ये. पहिले मी एला ए कॅन्सल केला, इथं आला माझा डी वाय बाय डी एक्स. मागच्या डी स्क्वेअर वायमध्ये याच्यामध्ये फरक आहे भाऊ. इथं आला तुमचा ए कॅन्सल झाला, 1/2 टाइम्स साईन स्क्वेअर थिटा बाय 2 आला. याचं उत्तर जर थिटा बाय 2 मध्ये आलं तर याचं बी थिटा बाय 2 यायला पाहिजे. म्हणजे साईन थिटाच्या फॉर्म्युल्यानं जन्म घेतला. कोण आहे तुमचा साईन थिटाचा फॉर्म्युला, साईन थिटाचा फॉर्म्युला आहे तुमचा
टू साईन थिटा बाय टू इंटू कॉस थिटा बाय टू. म्हणजे आपण काय केलं, दिलेल्या प्रॉब्लेममध्ये जर खाली थिटा बाय टू आला, वरती पण थिटा बाय टूच आणायचा. मॅथचा पहिला प्रायमरी नियम आहे अँगल सेम असला पाहिजेत. म्हणजे या अँगलमध्ये आलं तुमचं 2 टाइम्स साईन थिटा बाय टू इंटू कॉस थिटा बाय टू. 2ला 2 कॅन्सल, साईनला साईन कॅन्सल. इथं आलं तुमचं dy बाय dx बरोबर कॉट थिटा बाय टू. पहा मित्रांनो, थोडं वेगळे प्रॉब्लेम आले यामध्ये. पहिल्या टाईपचं वेगळं आलं. एक्सवरून मी dx बाय डी थिटा काढला, वायवरून मी dy बाय डी थिटा काढला, पॅरामेट्रिक फंक्शनची मदत केली आणि हा प्रूफ आला. आता मला काढायचा d2y बाय dx2. या गणिताचे मला सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह काढायचे. सेकंड ऑर्डर म्हणजे d2y बाय dx2 आहे. आता माझ्या मनात प्रॉब्लेम काय आला, इथं थिटा होता, थिटानं डिफरन्शिएट केलं. इथं थिटा आहे, या थिटानं डिफरन्शिएट केलं. याला जर थिटानं डिफरन्शिएट केलं तुम्ही, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू थिटा, तर हा प्रॉब्लेमच तयार होत नाही. कसं तयार होत नाही, तुम्ही जर याला डी थिटा ऑफ dy बाय dx म्हटले तर इथं d2y बाय dx2 तयार होत नाही. म्हणजे या गणिताला थिटानं डिफरन्शिएट करता येत नाही. मग या गणिताला थिटानं डिफरन्शिएट करता येत नसेल तर आता तुम्हाला कशानं डिफरन्शिएट करायचं, तुम्हाला विचारलं काय, d2y बाय dx2. टेन्शन घेऊ नका. मग इथं लिहा डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x. बरोबर आहे. मग इथं किती आलं, d dx ऑफ dy बाय dx इज इक्वल टू d dx ऑफ कॉट थिटा बाय टू. आता कॉट थिटा बायचा डेरिव्हेटिव्ह कसा फाइंड आउट करायचं, त्याचं उत्तर आपल्या जो ऑलरेडी आहेत. आता काय करायचं पहा, इथं आलं आपलं d2y अपॉन dx2. याचा डेरिव्हेटिव्ह किती येईल पहा, मायनस कोसेक स्क्वेअर थिटा बाय टू इंटू डी थिटा ऑफ थिटा बाय टू. ही स्टेप तुमच्यासाठी नवीन आहे. कॉट थिटा बाय टूचा डेरिव्हेटिव्ह मायनस कोसेक स्क्वेअर थिटा बाय टू आला आणि या थिटा बाय टूचा डेरिव्हेटिव्ह तुम्हाला डबल काढणं पडन, हे तुम्हाला विसरायचं नाही. ते पण कसं काढणं पडन, विथ रिस्पेक्ट टू एक्स काढणं पडन. तुमच्या गणितामध्ये जर डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स दिलेला असेल तर याचा डेरिव्हेटिव्ह मायनस कोसेक स्क्वेअर थिटा बाय टू इंटू डी dx ऑफ थिटा बाय टू. मग इथं काय येईल पहा, d2y बाय dx2 इज इक्वल टू मायनस कोसेक स्क्वेअर थिटा बाय टू इंटू 1/2 इंटू डी थिटा बाय dx. काय लिहिलं सर ना, डी थिटा बाय dx. सरांनं पहिलंच प्लॅनिंग केलं होतं. डी थिटा बाय dxची किंमत ऑलरेडी आपण पहिले काढून ठेवलेली आहेत. पहा आता आपल्या गणितामध्ये डी थिटा बाय dxची किंमत पुट करण्याची वेळ आलेली आहे आणि ती किंमत आपल्याला इक्वेशन ए देणार आहे. हा मागच्या आणि या गणितातला फरक आहे. फॉर्म इक्वेशन ए वरून काय बदल झाला मित्रांनो पहा, d2y बाय dx2 मायनस कोसेक स्क्वेअर थिटा बाय टू इंटू 1/2 इंटू डी थिटा बाय dx बरोबर 1/2a साईन स्क्वेअर थिटा बाय टू. आता इथं हे 2 आणि हे 2 हे झालं मायनस 1/4a इंटू कोसेक रेस टू दी पॉवर 4 थिटा बाय टू. पहा मित्रांनो, अलगच उत्तर काढलं तुमच्या सरांनी. d2y बाय dx2 बरोबर दिलेल्या प्रॉब्लेममध्ये मायनस 1/4a इंटू कोसेक रेस टू दी पॉवर 4 थिटा बाय टू. आता तुम्हाला प्रश्न पडला सर, हे का कोसेक रेस टू दी पॉवर 4 कुठून आणलं तुम्ही? हे बघा, कोसेक स्क्वेअर थिटा बाय टू झालं, 1/sin म्हणजे कोसेक, म्हणजे कोसेक इंटू कोसेक, ह्याला कोसेक रेस टू दी पॉवर 4 थिटा बाय टू. या गणितामध्ये एकदा रिकॅप घ्या. हे गणित थोडे वेगळे. पहिल्या गणितामध्ये एक्स घेतला, dx बाय डी थिटा काढला, लगेच त्याचा डी थिटा बाय dx काढून ठेवायचा इनवर्स. याचं भविष्यात काम पडते, आत्ता शिकले. वाय घ्या, वायचा डेरिव्हेटिव्ह काढला, पांडुरंगाचं नाव घ्या, एकामध्ये कन्वर्ट करा. याला जर तुम्ही थिटा बाय टूमध्ये कन्वर्ट केलं याला थिटा बाय टूमध्ये कन्वर्ट करा. हे केल्यानंतर तुम्हाला सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह काढायचा. हा केल्यानंतर मग आपल्या मनामध्ये प्रश्न आला होता डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट थिटा करायचं, पण या गणिताला थिटानं डिफरन्शिएट करता येत नाही. मग तुम्ही काय केलं, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स केलं, कारण तुम्हाला d2y बाय dx2 विचारला. मग डी dx आला. मग याचा डेरिव्हेटिव्ह काय येईल पहा, डी dx ऑफ कॉट थिटा बाय टूचा मायनस कोसेक स्क्वेअर थिटा बाय टू येईल आणि थिटाचा डेरिव्हेटिव्ह डी थिटा बाय dx येईल.
मग हा जसाच्या तसा येईल, याची किंमत पुट केला जाईल, रिक्वायर्ड आन्सर येईल. असा तुमचा यामधला पहिला प्रॉब्लेम संपला. असाच मी तुम्हाला दुसरा प्रॉब्लेम, तिसरा प्रॉब्लेम, चौथा प्रॉब्लेम घेऊन दाखवतो, म्हणजे तुमची कॉन्फिडन्स लेवल वाढत जाते. आता तुम्हाला एवढं चांगल्या प्रकारे माहीत आहे, पॅरामेट्रिकमध्ये तुम्ही अभ्यास केलेला आहे. तुमचं गणित थिटामध्ये येऊ शकते, तुमचं गणित ओमेगामध्ये येऊ शकते, तुमचं गणित टीमध्ये येऊ शकते, म्हणजे कोणताही व्हेरिएबल असू शकतो. तो व्हेरिएबल आल्यानंतर त्याचा डेरिव्हेटिव्ह कसा काढायचा हे तुम्ही शिकलेले आहात. आता फक्त थोडा चेंज करत नेतो पहा. प्रॉब्लेम नंबर सेकंड, एक्स बरोबर 280 स्क्वेअर, वाय बरोबर 480, फाईन डी स्क्वेअर वाय बाय डी एक्स स्क्वेअर. या गणिताला शोधॅटमध्ये कन्वर्ट करतात, पण आपल्याला दिलेला प्रॉब्लेम शोधॅटमध्ये कन्वर्ट करायचा नाही. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू टी. थिटा असेल तर थिटा, टी असेल तर टी, ओमेगा असेल तर ओमेगा. इथं येईल डी एक्स बाय डी टी 2a डी डी टी ऑफ टी स्क्वेअर. इथं आलं 480. डी एक्स बाय डी टी बरोबर आला 480. आता भविष्य पहा, डी टी बाय डी एक्स काढून ठेवा. याचं उत्तर आलं 1/480. याचं काम आपल्याला भविष्यात पडू शकते, आपल्या नाही गणिताच्या. तुम्ही पाहिलं गणिताचं भविष्य कसं असते. डबल डेरिव्हेटिव्ह काढताना 100% याचं काम आपल्याला पडू शकते. म्हटले सर पडणार हे मला माहीत नाही. एक्स आला, वाय घेतला, वाय आला तुमचा 480. याचा डेरिव्हेटिव्ह डी वाय बाय डी टी बरोबर 4a डी डी टी ऑफ टी. गणेश डी वाय बाय डी टी बरोबर हा आला 4a झाला. डी एक्स बाय डी टी आला, डी वाय बाय डी टी आला. घ्या पांडुरंगाचं नाव बाय पॅरामेट्रिक फंक्शन. पॅरामेट्रिक फंक्शनच्या मदतीनं गणितामधला चेंज तुम्हाला सांगायचा. तो चेंज असा, डी वाय बाय डी एक्स बरोबर डी वाय बाय डी थिटा अपॉन डी एक्स बाय डी थिटा. तसंही बरोबर आहे. प्रॅक्टिकली आपण चूक केली. आपलं फंक्शन टीमध्ये असेल तर डी वाय बाय डी टी घ्यायचं, आपलं फंक्शन टीमध्ये असेल तर डी एक्स बाय डी टी घ्यायचं. डी वाय बाय डी टी अपॉन डी एक्स बाय डी टी आलं. डी वाय बाय डी टी कोण आला 4a, डी एक्स बाय डी टी कोण आला 480. 4a गेट कॅन्सल. प्रायमरी लेवलला डी वाय बाय डी एक्सची किंमत 1/t आली. हे प्रॉब्लेम ऑलरेडी अगोदर आपण पाहिला. आता आपल्याला काय करायचं, याचा डबल डेरिव्हेटिव्ह काढायचा. मग मसाचा विथ रिस्पेक्ट टू थिटा घेता नाही आलं, विथ रिस्पेक्ट टू टी घेता येणार नाही. इथं डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स घेणं पडेल. मग इथे काय येईल, अगेन डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. कसं येईल बाळा पहा, डी डी एक्स ऑफ डी वाय बाय डी एक्स बरोबर डी डी एक्स ऑफ टी रेस टू दी पॉवर -1. ही तुमची नवीन स्टेप आहे बाळांनो. इकडं लक्ष द्यायचं काय चेंजेस झालेले आहेत. इथं येईल डी स्क्वेअर वाय बाय डी एक्स स्क्वेअर -1 टी रेस टू दी पॉवर -2 इंटू डी टी बाय डी एक्स. इथं काय आलं पहा, डी स्क्वेअर वाय बाय डी एक्स स्क्वेअर -1 अपॉन टी स्क्वेअर इंटू तुमचे डी टी बाय डी एक्सची किंमत आलेली आहे पहा. डी टी बाय डी एक्स बरोबर कोण आला 1/480. हे तुम्हाला इक्वेशन एनं शिकवलं. याचं उत्तर आलं -1/4a_t³. किती आलं, -1/4a_t³. अशा प्रकारे तुम्ही याचा डी स्क्वेअर वाय बाय डी एक्स स्क्वेअर डिटरमाइन केला. डी वाय बाय डी एक्स 1/t आला, याचा डेरिव्हेटिव्ह काढला. इथपर्यंत तुम्ही आले, तुम्हाला 100% समजलं. आता असं जे गणित तुम्हाला होमवर्क करायचं आहे, प्रॉब्लेम नंबर 6 पहा. एक्स बरोबर 80 स्क्वेअर, वाय बरोबर 280, फाइंड डी स्क्वेअर वाय अपॉन डी एक्स स्क्वेअर. मित्रांनो, प्रॉब्लेम नंबर तुमचा 2 आणि प्रॉब्लेम नंबर 6 सारखाच आहे, फक्त थोडेसे चेंजेस केले, तेवढे चेंजेस तुम्हाला समजलेले आहेत. आता प्रॉब्लेम नंबर 3ला हात लावू, 2च मिनटात कवर करायचं. एक्स बरोबर साईन थिटा, वाय बरोबर साईन क्यूब थिटा, फाइंड डी स्क्वेअर वाय बाय डी एक्स स्क्वेअर ॲट थिटा बरोबर π/2. जरासही ताण घेऊ नका. थिटा बरोबर π/2 येऊ का π/6 येऊ का π/3 येऊ, आपल्याला फक्त डी वाय बाय डी एक्स काढायचं, हे लक्षात ठेवा. मग ह्याच्यासाठी मी काय करतो पहा, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू थिटा. पटपट उत्तर द्या. डी एक्स बाय डी थिटा
डी डी थिटा ऑफ साईन थिटा याचा डेरिव्हेटिव्ह आला कॉस थिटा. dy बाय डी थिटा बरोबर डी डी थिटा ऑफ साईन क्यूब थिटा याचा डेरिव्हेटिव्ह आला 3 टाइम्स साईन स्क्वेअर थिटा इंटू कॉस थिटा. dx बाय डी थिटा जर कॉस थिटा आला तर भविष्यामध्ये थिटा बाय डी एक्सची किंमत ही 1 बाय कॉस किंवा सेक येऊ शकते. याच्यावर चर्चा करायची गरज नाही, सांगण्याची गरज नाही, तयारी करून ठेवली. बाय पॅरामेट्रिक फंक्शन पांडुरंगाचं नाव घेऊन dy बाय डी एक्स इज इक्वल टू dy बाय डी थिटा अपॉन डी एक्स बाय डी थिटा. डोळे मोठे करा. dy बाय डी थिटा कोण आहे? 3 टाइम्स साईन स्क्वेअर थिटा इंटू कॉस थिटा. dx बाय डी थिटा कोण आहे पहा? कॉस थिटा. कॉसला कॉस गेट कॅन्सल. डबल पहा, चूक करू शकता. dy बाय डी एक्सची किंमत माझी 3 टाइम्स साईन स्क्वेअर थिटा आला. हे बघा 3 टाइम्स साईन स्क्वेअर थिटा कॉस थिटा. याचा डेरिव्हेटिव्ह कॉस थिटा आला. कॉसला कॉस कॅन्सल. याचा डबल डेरिव्हेटिव्ह काढायचा आपण. तो कसा? डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्सच थिटा नाही टी नाही. डी डी एक्स ऑफ dy बाय डी एक्स बरोबर 3 डी डी एक्स ऑफ साईन स्क्वेअर थिटा. शांततेनं याचं उत्तर आलं डी स्क्वेअर वाय बाय डी एक्स स्क्वेअर बरोबर 3 इंटू 2 इंटू साईन थिटा इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ साईन थिटा विथ रिस्पेक्ट टू एक्स. बरं गडबड करायची नाही दादा, हेच एवढंच शिकवायचं मला, एवढं भारूड शिकवायची गरज नाही. पहा 3 दुनी 6 साईन थिटा, साईन थिटाचा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स. याचं उत्तर आलं माझं 6 साईन थिटा. किती आलं? 6 साईन थिटा. साईन थिटाचा डेरिव्हेटिव्ह किती आला? कॉस थिटा. आणि इंटू कोण आलं? डी थिटा बाय डी एक्स. हे शिकवण्यासाठी मी गणित सांगू राहिलो तुम्हाला. पहा माझं जे गणित दिलेलं होतं 3 साईन स्क्वेअर थिटाचा डेरिव्हेटिव्ह 3 इंटू 2 इंटू साईन थिटा. साईन थिटाचा डेरिव्हेटिव्ह कॉस थिटा आणि थिटाचा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स डी थिटा बाय डी एक्स. हे फोकस करण्याची गरज आहे, बाकी प्रॉब्लेम फोकस करू नका. इथं कोण आलं पहा? 6 साईन थिटा इंटू कॉस थिटा. फॉर्म्युला तयार होतो, करणार नाही. डी थिटा बाय डी एक्स किती आला पहा? 1 बाय कॉस आला. हे पहा इथंच पाहायचं वरती 1 बाय कॉस थिटा आला. कॉसला कॉस गेट कॅन्सल झालं. म्हणजे माझ्या गणितामध्ये डी स्क्वेअर वाय बाय डी एक्सची किंमत 6 साईन थिटा आली. पण ते बी हुशार आहे सर, डबल डेरिव्हेटिव्ह काढा ॲट थिटा बरोबर पाय बाय 2. काही घाबरू नका, ॲट लिहा. जे दिलं ते थिटा बरोबर पाय बाय 2. डी स्क्वेअर वाय बाय डी एक्स स्क्वेअर थिटा बरोबर पाय बाय 2 बरोबर 6 साईन पाय बाय 2 बरोबर 6 इज द रिक्वायर्ड आन्सर ऑफ द गिव्हन प्रॉब्लेम. म्हणजे सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह जो काढला त्याच्या थिटात किंमत टाकली पाय बाय 2 तर साईन 90 बरोबर 6 येतो. अशा प्रकारे तुम्हाला हा प्रॉब्लेम सॉल्व करायचा होता. पहा मित्रांनो किती मजा आली मस्त प्रॉब्लेममध्ये. एक्स बरोबर साईन, वाय बरोबर साईन क्यूब, डी एक्स बाय डी थिटा भविष्य तयार केलं. डी वाय बाय डी थिटा पांडुरंगाचं नाव, 3 साईन स्क्वेअर थिटाचा डेरिव्हेटिव्ह 3 इंटू 2 साईन थिटा, साईनचा कॉस इंटू डी थिटा बाय डी एक्स. याची किंमत जे उत्तर आलं त्या उत्तरात थिटाची किंमत पुट करायची. हे तुम्हाला घरी करायचं आहे. पहा 4 नंबरचं तोंडी करू आपण. पहा एक्स बरोबर ए कॉस थिटा, वाय बरोबर बी साईन थिटा, डी एक्स बाय डी थिटा मायनस ए साईन थिटा, डी वाय बाय डी थिटा बी कॉस थिटा. पॅरामेट्रिक फंक्शन लावायचं, डी वाय बाय डी एक्स काढायचं, डबल डेरिव्हेटिव्ह काढायचा, जो थिटा येईल त्याच्या जागी पाय बाय 4 लिहायचं. अशा प्रकारे पॅरामेट्रिक